मार्केट लेन्स आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडकडून सादर. ही मालिका आमच्या सखोल संशोधन आणि गुंतवणूक कौशल्याच्या आधारे बाजारातील गोंधळ दूर करून बाजार समजून घेण्यास स्पष्टता देते. 2025 हे वर्ष मौल्यवान धातूंसाठी अत्यंत उल्लेखनीय ठरले. डॉलरच्या मूल्यामध्ये सोन्याने जवळपास 65% परतावा दिला, तर चांदीत सुमारे 150% वाढ झाली. जागतिक अनिश्चिततेच्या काळात या गुंतवणुकींनी शेअर बाजारापेक्षा चांगली कामगिरी करत मजबूत संरक्षण दिले. मात्र आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. गोल्ड टू निफ्टी गुणोत्तर पुन्हा एकदा महामारीपूर्व पातळीवर आले आहे. इतिहास पाहता ही पातळी शेअर बाजाराच्या बाजूने वळण दर्शवते. गेल्या 2 दशकात अशा परिस्थिती 3 वेळा दिसून आले आहेत. जागतिक आर्थिक संकटानंतर 2011 ते 2013 दरम्यान आणि पुन्हा 2020 मध्ये. या प्रत्येक वेळेस मध्यम आणि दीर्घ कालावधीत भारतीय शेअर्सनी मौल्यवान धातूंवर मात केली आहे. या दृष्टिकोनाला आणखी बळ देणारा एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे नफ्याची वाढ आणि बाजार भांडवल वाढ यातील फरक. 2025 मध्ये सूचीबद्ध टॉप 1000 कंपन्यांचा एकत्रित नफा वर्षानुवर्षे 11% वाढला. मात्र त्यांचे बाजार भांडवल केवळ 6% वाढले. याचा अर्थ कमाईची वाढ किंमत वाढीपेक्षा जलद झाली आहे. यामुळे शेअर्ससाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. ABSL AMC मध्ये 2026 मध्ये नवीन बाजार उच्चांक गाठण्याची शक्यता अधिक असल्याचा आमचा विश्वास आहे. मजबूत कमाईचा वेग, रुपयाच्या अवमूल्यनाचा कमी दबाव आणि नवीन लिस्टिंग्सची सशक्त पाईपलाईन हे त्यामागील प्रमुख घटक असतील. इक्विटी पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींना अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.